येस मॅडम नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं आणि कुठे राहिला आणि काय करता तुम्ही आणि तुम्हाला काय म्हणायचं आहे? नमस्कार, मी ज्योती कानेटकर, 33 वर्ष प्राधिकरणामध्ये राहते. सेक्टर नंबर 25 प्रभाग क्रमांक 15. तशा प्रभाग क्रमांक 15 मध्ये भरपूर समस्या आहेत, परंतु दुर्लक्षित झालेली आणि अतिशय महत्वाची समस्या म्हणजे सध्या भटक्या कुत्र्यांची. हा माझा अनुभव आहे म्हणून नव्हे, पण हा माझ्यासारखा अनुभव आणखीन बऱ्याच लोकांना आलेला आहे. सकाळी फिरायला जाणाऱ्या लोकांना ही भटकी कुत्री त्रास देतात. परवा मी माझ्या 9 वर्षाच्या नातवाला खेळावरून घेऊन येत होते. मी त्याच्या बरोबर होते, त्यामुळं त्यानं कुत्र्याची खोडी काढली नाही ह्याला मीच साक्ष आहे. परंतु आम्ही येत असताना एक 4-5 कुत्री भांडत आली. आम्ही काहीही करू शकलो नाही. मी त्याला म्हटलं घाबरू नको, आपण एका जागेवर उभं राहूया. आम्ही एका जागेवर उभं होतो तरी सुद्धा त्यातल्या एका कुत्र्यानं त्याच्यावरती हल्ला केला आणि त्याच्या पायाला तो चावला. सामान्य लोकांना रस्त्यातनं चालता येऊ नये, त्यातल्या त्यात जास्त म्हणजे वाहनांवरती जे लोक असतात त्यांच्या पाठीमागे ही कुत्री लागतात. रात्रीच्या वेळेला अक्षरशः उशिरा कामावरून परत येणाऱ्या लोकांचा ही कुत्री पाठलाग करतात आणि मोठ्या अपघाताला आमंत्रण येऊ शकतं. या कुत्र्यांचा वारंवार तक्रार करून सुद्धा अजूनही बंदोबस्त झालेला नाही. भटक्या कुत्र्यांबरोबरच पाळीव कुत्र्यांची समस्या आहे. पाळीव कुत्री जी पाळतात त्यांना कोणत्याही प्रकारचे नियम नाहीयेत. त्यामुळे हे लोक पहाटे 5ला उठून जर काही करत असतील तर आपली कुत्री घेऊन कॉलनीमध्ये हिंडायचं, व ती प्रत्येकाच्या दारात घाण करतात आणि ती ज्यांच्या दारात घाण करतात त्यांनी ती काढायची. तर या कुत्र्यांबद्दल काहीतरी ताबडतोब उपाययोजना व्हायला पाहिजे अशी माझी मागणी आहे. धन्यवाद. तुम्हाला काय वाटतं काय उपाययोजना असू शकतं तुमच्या मताप्रमाणे? अकॉर्डिंग टू यू काय? कॉर्पोरेशनकडे ह्याच्या सगळ्याची यंत्रणा असते आणि यांना आपण सापळे लावून, आम्ही सुद्धा काय बरं म्हणतात प्राणी प्रेमीच आहोत, त्यामुळे यांना सापळे लावून पकडू शकतात. त्यांना वेगळ्या ठिकाणी त्यांचं काय पुनर्वसन म्हणूया आपण ते करू शकतात. शेल्टर असा काहीतरी शेल्टर म्हणतात त्याला, अशी काहीतरी उपाययोजना करायला पाहिजे. ज्या वेळेला अगदी एखाद दुसरं कुत्रं फिरतं आपण काही लगेच त्याच्या मागं लागत नाहीत, पण जेव्हा सुळसुळाट होतो आणि अनेक नागरिक जेव्हा तक्रार करतात त्यावेळेला ती समस्या सार्वजनिक होते असं माझं मत आहे. ओके मॅडम तुम्ही काय म्हणाल त्या भटक्या कुत्र्यावर? भटकी कुत्री माझ्यावर 2-3दा आली होती या अंगावर आणि आली होती म्हणजे सेक्टर 25 हा LIG मध्ये. म्हणजे असं जंगलात तुम्ही फिरत होते नाही आणि कुत्रे आले LIG असं मध्ये काय? लॉन्ड्रीतून त्याचे कपडे वावर आहे, माणसांचे वावर आहे, तिथे तुम्हाला ते भटकी सकाळी कुत्री पावणे 8ला आणि एकदा 8:15 रात्री. बरं. पण तुमचं काय म्हणणं आहे की काय करायला पाहिजे आपण? कुत्र्यांना पकडायला गाडी येते की नाही, हो. तसे पकडा. काही लोक काय अगदी प्राणी प्रेमी येते कुत्र्यांना लपून ठेवतात मुद्दाम. हो हो हो. तर बरोबर. तर कुत्र्यांचा बंदोबस्त अजून झाला एक पाहिजे. त्याच्यावरचा म्हणजे उपाय नाही, पण ही समस्या असू शकते. सजेशन आहे. नाही, सजेशन असं आहे की बरेचसे प्राणीप्रेमी लोक प्राण्यांवरती अंधप्रेम करतात असं माझं स्पष्ट मत आहे. ते त्यांना वाटेत, म्हणजे हे मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय म्हणून सांगते, ते त्यांना वाटेत ब्रेड बिस्किट असं काहीतरी घालतात. त्यामुळे त्या प्राण्यांना आपण काय दोष देणार, बरोबर की नाही? पण त्यामुळं ती कुत्री अशी काय बरं म्हणतात असंख्य काय बरं म्हणतात जास्तीत जास्त प्रमाणात ती येतात म्हणून त्यांचा त्रास होतो. पण मॅडम हिंदू संस्कृतीमध्ये असं म्हटलं जातं की ते दत्ताचं हे आहे, ते चार कुत्री म्हणजे 4 वेद, आणि तुम्ही कुत्र्यांना हे खाऊ घातलं ते खाऊ घातलं तुम्हाला पुण्य मिळतं, आणि काळभैरवचे पण त्याच्या आजूबाजू कुत्रे असतात. म्हणून कदाचित लोकांना दया येते असेल किंवा ते धार्मिक दृष्टिकोन पण एक आहे ना, त्याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचंय? अगदी बरोबर आहे. हिंदू संस्कृती आणि हिंदू धर्म हा उच्चच आहे आणि त्याच्यामध्ये प्राण्यांवरती दया करा असंच शिकवतात. परंतु हे जे काय बरं कुत्र्याला खाऊ घालणारे लोक असतात ना, ते त्या कुत्र्याला जितकं काय जे घालायचं त्याचं प्रमाण, त्याचं ठिकाण याकडे जागरूकतेनं पाहतात का? एवढं जर प्रेम आहे तर ते कुत्रं आपल्या घरी पाळावं आणि घरी घालावं ना खायला. अहो, आपल्याला माणसाला जशी मर्यादा असते खायला तशी कुत्र्यांना पण असते. तुम्ही जर बिस्किटाचे पुढे तिथे जर रस्त्यावरती रिकामे केलेत किंवा भाकरीच्या किंवा पोळ्या जर आणून, तुम्हाला कल्पना नाही की या कुत्र्याच्या समस्येबरोबर अन्नाची नासाडी ही त्याच्यातून जन्माला आलेली समस्या आहे. कितीतरी बिस्किटचे पुढे तुम्ही जर बघितलं ना तर रस्त्याच्या कडेला पडलेले असतात. म्हणजे इकडे आपल्या सिग्नलला मुलं भिकारी मुलं उपाशी भीक मागत असतात आणि तिकडे ते बिस्किट मातीत लोळत असतात. असंही चित्र बघायला मिळतं. बरोबर आहे. तुम्हाला काय म्हणायचं? तुम्ही हात वर केला. हो. सर मला एकच म्हणायचं आहे की हे जे कुत्रे पाहतात, पाळीव कुत्रे जे आहेत, तर हे पाळीव कुत्रे तर आहेतच आहेत, याला शिवाय असे मोकाट कुत्रे पण आहेत. पाळीव कुत्र्याच्या मालकाने एक काम करायला पाहिजे
की ते कुत्रे ज्यावेळेस फिरायला घेऊन जातात त्यावेळेस त्यांनी आपल्या जवळ एक पेपर घेऊन जायला पाहिजे. कारण मी प्रत्यक्ष बघितलेलं उदाहरण सांगतो. कोथरूडला एका कॉलनीमध्ये मी फिरायला गेलो होतो, तर त्या माणसाने त्या कुत्र्याला बरोबर त्यांनी स्वतः त्याला अंदाज आला आहे कुत्र्याला आता आलेली आहे, त्यावेळेस त्यांनी खाली पेपर टाकलाय आणि त्याच्यावर घाण केली आणि ते घाण त्यांनी उचलून मग योग्य ठिकाणी टाकली. अशा प्रकारचे हे पण ते मिळतात. मिळतात सगळे मी मिळतात. पण बघितलं. तर असं जर केलंय तर काय होईल, कोणाला जनरल पब्लिकलाही त्रास होणार नाही आणि तिकडे घाणी होणार नाही. जे निवडून आता जे निवडणूक आहे त्याच्यामध्ये हो, कॉर्पोरेशनने हे करायला पाहिजे. ज्याने नाही केलं ना, त्यांच्याकडून हो ज्याने नाही केलं त्याला फाईन बसवा ना तुम्ही कुत्रे पाळता, सगळा खर्च एवढा अपाट खर्च करता याच्यावर, त्याच्याबद्दल काय आमचं दुमत नाही, पण त्याची अशी व्यवस्थित हे व्हायला पाहिजे. सर मी तुमच्याकडे येतो, पण मॅडम कडे मला पहिलं जायचंय. मॅडम तुम्हाला तुमचं नाव काय आणि भ्रष्टाचाराबद्दल कसलं भ्रष्टाचार? आता जी कामं चाललेली आहेत ती सगळी ठीक करणं ठीक आहे. गरजेचं रोड हरीच तू बरोबर. मॅडम गुड इव्हनिंग, नमस्कार. काय नाव तुमचं, कुठे राहिला आहात? सुनंदा पुंतांबेकर. मी 25 सेक्टर मध्येच राहते. 44 वर्ष या ठिकाणी आम्ही राहतो. 44 वर्ष. आणि एकंदरीत या ठिकाणी पाहिलं तर नियोजनाचा अभाव आहे. आपण असं म्हणतो प्राधिकरणामध्ये नियोजनपूर्वक म्हणून हे प्राधिकरणाची निर्मिती झाली आहे, पण आता जेव्हा पाहतो ना त्यावेळी खूप त्रास होतो. बर, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. पूर्वीचं जे तुम्ही प्राधिकरण पाहिलं आहे आणि आत्ताचं जे प्राधिकरण आहे, तर पूर्वी कसं होतं, कमी लोक होते त्याप्रमाणे नियोजन केलं. आता लोकसंख्या वाढायला लागली आहे म्हणून परत चांगलं नियोजन करायला पाहिजे, म्हणून हे विकासची कामं चालू आहे असं कॉर्पोरेशनचं म्हणणं आहे. आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर जे नियोजन करायला पाहिजे तसं आपण इथे राबवतोय. तुमचं काय म्हणणं आहे? विकास अवश्य करावा, केलाच पाहिजे, पण तो करत असताना दूरदृष्टी असली पाहिजे की मी हे जे आहे ते उकरतोय आणि मग तिथे सुरू करतोय. यामध्ये भ्रष्टाचार भयंकर होतो आहे आणि तो हा पैसा सगळा आमचा आहे, आमच्या कररूपानं आम्ही दिलेला आहे आणि तो असा का सगळ्यांच्या घशामध्ये जातो. तुम्ही का म्हणता की भ्रष्टाचार आहे? कारण की ऐका, ते लोक फुटपाथ तर करतायत, ते लोक रोडचे काम पण करतायत, तुम्हाला खोदताना आपण बघतोय, ते भरताना पण आपण बघतोय, डांबरीकरण मग भ्रष्टाचार कुठे आहे? उलट चांगलं ते खर्च होतोय. पण जे चांगलं आहे ते का उकडवता असं मला म्हणायचंय. अच्छा, जे जिथे खराब आहे ना तिथे अवश्य केलंच पाहिजे. खड्डे भरले जात नाहीत, नको तिथे कामं करतात, आणि जे खड्डे भरले तर ते सुद्धा नीट भरले जात नाही. मग हा कसला विकास म्हणायचा, ही कसली कामं म्हणायची? त्यामुळे दूरदृष्टिकोन असला पाहिजे, तज्ज्ञांची मतं घेतली पाहिजेत. त्या एरियामध्ये जे राहणारे लोक आहेत त्यांना हे विचारलं पाहिजे की नेमकं इथे काय होतं आहे, हे करणं योग्य की अयोग्य, का आपला आहे पैसा म्हणून कसाही उधळावा, हे नाही बरोबर. अनेक वेळा कॉर्पोरेशन ज्यावेळी हे स्कीम्स वगैरे आणतात किंवा डेव्हलपमेंट वर्क ज्यावेळी सुरू करतात त्यावेळी नागरिकांची सूचना ते मागवतात, काय ऑब्जेक्शन आहे का नाही, त्यावेळी नागरिक झोपलेला असतो. मला तर माहिती नाही मागवलेली, मला काहीच माहित नाही यातलं. बरं, म्हणजे ज्या वेळी हे डेव्हलपमेंटचं कामं ते सुरू करतात त्यावेळी तुम्हाला तुमच्यापर्यंत किमान SMS यायला पाहिजे. ते लोक पेपरमध्ये ऍड करतात की एनीबडी हॅव्हिंग ऑब्जेक्शन मस्ट रिटर्न ऑब्जेक्शन घ्यायला पाहिजे 30 दिवसाच्या आत वगैरे, असे छोटे छोटे ऍडव्हर्टाइजमेंट असतात. पण हे अशा देऊन उपयोगाच्या नाही ना. तुम्ही सभा घ्या ना त्या एरियामध्ये. बरं, पेट सभा हा एक प्रोग्राम चालूच असतो पण तुम्ही नसतात त्यात. कुणी सांगितलं नसते म्हणून आहेत का? मी नाही आलं तर माझे मिस्टर येतात ना, त्यामुळे सभा घेतलेल्या मला माहिती नाही आमच्या एरियामध्ये तरी बरेच. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की आता निवडणूक झाल्यानंतर कॉर्पोरेटरनी आपलं जे काही प्रभागाचं जे कॉर्पोरेटर आहे त्यांनी पेट सभा किंवा या प्रकारची सभा घ्यायला पाहिजे. सभा घेऊन लोकांना विचारलं पाहिजे तुमच्या अडचणी काय आहेत, त्या आपण कशा प्रकारे सोडवूया. बरं, काही कॉर्पोरेटरचं म्हणणं असं की ज्यावेळी ते आंदोलन करतात त्यावेळी त्यांच्या मागे कोणीच नसतं, क्राऊड येतच नाही, मध्यमवर्गीय घरी बसलेला असतो, तो टीव्ही बघत असतो. अहो नको तिथे तुम्ही आंदोलनं केली तर आम्हाला ते मान्यच नाहीयेत ना. आंदोलन करणं हा त्यावरचा उपाय नाही, तर शांत चित्तानं एकत्र बसा आणि विचार विनिमय करा. उगाच आपलं आंदोलन करायचं, काहीतरी भुकत जायचं, हे नाही उपयोगाचं. तर योग्य पद्धतीनं ते झालं. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की भ्रष्टाचार कमी व्हायला पाहिजे. हो, भ्रष्टाचार आणि जिथे तिथे दिसतो आहे, खूप त्रास होतो हा, की असं का, म्हणजे ह्यांच्या ह्याच्यात का नाही असं रुजलेलं की अरे हा मी जनतेचा पैसा खातोय, हा मला पचला पाहिजे, हे माझं पाप आहे असं कुठे का वाटत नाही त्यांना. बरं, गेले 6 वर्ष निवडणूक झाल्या नाही, प्रशासकचा काळ होता,
तर कॉर्पोरेटर्स आणि आपण काहीच करू शकलो नाही. तर त्याच्याबद्दल काय म्हणायचं की प्रशासक IAS ऑफिसर असतो, तो खूप हुशार असतो म्हणून त्याला त्याची नेमणूक होते. अहो नुसती हुशारी उपयोगाची काय ना, प्रत्यक्षात तर दिसलं पाहिजे. हुशारी दिसायला नको का? तुम्ही खूप हुशार आहात, पण ती तुमची हुशारी जर दिसत नाही, जनतेसाठी जर त्याचा काही उपयोग होत नसेल तर त्या हुशारीला उपयोग नाही. मॅडम, सर शेवटी तुमच्याकडे येतो. काय म्हणणं आहे तुमचं? काय दुसरं कुठलं तरी विषय तुम्हाला मांडायचे असेल? बघा, हे रोड, भ्रष्टाचार, भटके कुत्रे, हे सगळं झालं. मतदान टक्केवारी, हा, त्याच्यासाठी असं म्हटलं जात आहे की मध्यमवर्गीय परत त्या दिवशी हॉलिडे, ही गोस फॉर हॉलिडे, किंवा कुठेतरी महाबळेश्वरला जातो किंवा त्याच्या फार्म हाऊसवर जातो किंवा घरी बसून तो टीव्ही बघत असतो की रिपोर्टर्स काय काय म्हणतायत आणि कुठली चॅनलमध्ये काय आहे. तर मध्यमवर्गीवर हे जे आरोप आहे, तर तुम्ही त्या मध्यमवर्गीला काय म्हणाल? नमस्कार. माझं नाव चंद्रशेखर जोशी. मी सेक्टर 26 मध्ये राहतो गेले 27 वर्ष. प्रत्येक निवडणुकीला, मग ते देशाची निवडणूक असू दे, राज्याची असू दे किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेची, सरकारकडून पेड हॉलिडे दिला जातो. आता जी 15 तारखेला निवडणूक आहे, 14 तारखेला संक्रांतीची शाळांना काही येणार सुट्टी आहे, आस्थापनांना सुद्धा. 15 तारखेला मतदानाची सुट्टी आहे. एखादी व्यक्ती 16 तारखेला रजा काढून 17-18 जोडून मजा करू शकते. म्हणजे इकडून सरकारकडून त्या पगारी सुट्टीचा, मतदानाच्या दिल्याचा सुट्टीचा फायदा घ्यायचा, मतदान करायचं नाही आणि कुटुंब कबिल्यासह जायचं बाहेर कुठेही फिरायला. मग मतदानाची टक्केवारी का घसरणार नाही? ह्याच्यावरती मला एक उपाय असा सुचतोय की आता एवढं जग डिजिटल झालेलं आहे, एवढं पुढे गेलेलं आहे, ज्या व्यक्तीला आपण मतदानासाठी सुट्टी देतोय, मग ते बँकेतला अधिकारी असेल, पोस्टातला असेल, शाळेतला असेल, कुठलाही व्यक्ती असेल, त्याच्या बोटाला शाई लावलेली दिसली तर त्या व्यक्तीच्या ऑफिस मधल्या HR तुझ्या बोटाला शाई लागलेली आहे, तू मतदान केलेलं आहेस, जर का तू मतदान केलं नसेल तर त्याच्या पगारातून काही एक ठराविक रक्कम जमा करून, भलं ती सरकार जमा करा किंवा तुमच्या कंपनीच्या वेलफेअर फंड्स मध्ये ऍड करा. एकदा ही खिशातनं माझ्या पैसे जातात आणि मी माझ्या दिलेल्या अधिकाराचा, मतदानाचा जो मला अधिकार दिलेला आहे, ह्या मतदानाचा अधिकाराचा गैरवापर करून माझ्या पुढच्या पिढीला सुद्धा बिघडवतो आहे, हे ज्या वेळेला एका सुजाण नागरिकाच्या लक्षात येईल, त्यावेळेला तो अशा प्रकारचे गुन्हे, ह्याला मी गुन्हाच म्हणेन, फायदा घ्यायचा आणि त्याचा रिटर्न जर का नाही दिले तर हे जे गुन्हे करतात ते गुन्ह्याला कुठेतरी आळा बसेल. आज जर का बघितलं, सुशिक्षित लोक तावातावानं टेबलावरती बसून गप्पा मारतात, पण मतदानाला किती टक्के लोक बाहेर पडतात? उद्या जर का पेपरमध्ये बातमी ज्यावेळेला येते, पुण्यामध्ये 48.99% मतदान, मागच्या वर्षी मतदानाची मागच्या वर्षी आकडेवारी होती 57%. अरे कमी का झाली? ह्याचा विचार आपणही केला पाहिजे. त्याचबरोबर या निवडणूक यंत्रणेनं सुद्धा की बाबा अशा ठिकाणी मतदानाची तारीख ठरवावी की तिथं कुठलीही जोडून सुट्टी येणार नाही, शनिवार रविवार जोडून येणार नाही, म्हणजे तुम्हाला कदाचित मतदानाची अपेक्षित टक्केवारी सुद्धा साध्य करता येईल. एवढंच मला इथं नमूद करायचं होतं. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. मतदान करून काय उपयोग? ते आधी सगळं ठरलेलंच असतं. माझं काय होणार? मी इतके वर्ष मतदान केलं, काय झालं? हे एक निराशा असते. तर त्याच्याबद्दल तुम्ही लोकांना काय आवाहन कराल? अनेक ठिकाणी पांढरपेशी लोक म्हणतात, हा काय तो काय, एक सगळेजण एका माळेची मणी. ज्या वेळेला आपल्याला एकीकडे बोट दाखवायची जर का संधी आपण सोडत नसू, तर त्यावेळेला एक लक्षात घ्यायला पाहिजे, ही संधी निर्माण करणारे आपणच आहोत. मतदानाचा जर का अधिकार दिलेला आहे, जे काय असेल ते बघायचंय आपल्याला. आपल्या हातामध्ये भरपूर लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी संधी देण्याचे, वेगवेगळ्या ठिकाणी दर 5 वर्षांनी नवीन लोक येण्याची संधी देण्याची आपल्याकडं ही जर का पात्रता दिली असेल घटनेनुसार, तर त्याचा आपण वापर केला पाहिजे. मग त्याच वेळेला आपल्याला हा अधिकार उरतो की ही लोक काय करतात. अन्यथा ह्या आपल्या बोलण्याला काही अर्थ राहत नाही असं मला वाटतं. धन्यवाद सर, तुम्ही सगळ्यांनी खूप छान मत मांडलेत. धन्यवाद तुमच्या. अच्छा, ओके. नाव सांगायचंय का नाही सांगायचं? काय? अच्छा, ओके. नमस्कार, मी श्रुती मयुरेश केळकर. मला थोडंसं निगडी प्राधिकरण ह्याबद्दल आपल्याशी काही 4 शब्द. नमस्कार. मागच्या काही दिवसात आपल्या प्राधिकरणात किंवा ओव्हरऑल पिंपरी चिंचवडमध्ये हरित सेतूच्या विषयावरून प्रचंड वातावरण तापलेलं आहे. खरं तर हरित सेतूचा उपयोग किती आहे समाजासाठी
हा प्रश्न नेते सोडले सर्वसामान्यांच्या लक्षात. नमस्कार सर, तुम्ही तुमचं नाव काय आणि कुठे राहिला आहे आणि तुम्हाला काय म्हणायचंय? नमस्कार, माझं नाव आहे सुभाष भंडारे. मी इथे प्राधिकरण मध्ये 27 सेक्टर मध्ये राहतो, जिथून गदिमा हे थिएटर अगदी जवळ आहे. आता या गदिमा थिएटरमुळे आम्ही इतकं उल्हासित झालो होतो. आम्ही सर्व लोक कलाकार आहोत. आम्हाला असं वाटलं की आपल्याला एक छान प्लॅटफॉर्म मिळेल, आपल्याला इथे परफॉर्म करायला मिळेल. त्याचप्रमाणे काही कमर्शियल नाटकं सुद्धा आपल्या या भागात येतील. आम्हाला खूप अपेक्षा होत्या, परंतु आमचा पूर्ण अपेक्षा भंग झालाय. आता गदिमामध्ये जे स्ट्रक्चरल चेंजेस करायला पाहिजेत ते करणं आवश्यक आहे. नाहीतर जी काही इन्फ्रास्ट्रक्चर आपण तयार केलंय त्याचा खरंच काहीही उपयोग होत नाही. आता तिथे फक्त करावकेचे कार्यक्रम होतात. मला वाटत नाही ज्या लोकांनी हे संकल्पना मांडली होती त्यावेळेस त्यांना असं वाटलं होतं की मुंबईची चांगली कमर्शियल नाटकं येतील, इथल्या लोकांना त्याचा अनुभव मिळेल. आता आमच्यासारख्या कलाकारांना दुसरं व्यासपीठ आहे का सांगा मला तुम्ही. आम्हाला असं वाटलं होतं की आता या ठिकाणी जर नाटकं यायला लागली तर आम्हालाही त्याच्यामध्ये सहभाग करता येईल आणि आम्हाला एक प्लॅटफॉर्म मिळेल असं आम्हाला वाटलं होतं. पण आमची फार घोर निराशा झालेली. हा सगळा जनतेचा पैसा आहे आणि तो अशा रीतीने वाया जातो हे बघून खरोखर आम्हाला वाईट वाटतं. मला असं वाटतं की जे कोणी आता प्रतिनिधी निवडून येतील त्यांनी या बाबतीत काहीतरी ठोस निर्णय घेऊन ते थिएटर त्याचं स्ट्रक्चरल जे काही चेंजेस आवश्यक आहेत त्या जरूर कराव्यात. कारण आता इतका पैसा आपला गेलेला आहे, निदान आता थोडे पैसे खर्च करून तो जो खर्च आहे तर तो वाया जाणार नाही याची सगळ्यांनीच आता चिंता करायला पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे. आपण मला या ठिकाणी माझे 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. सर, त्याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं, काय प्रॉब्लेम्स आहे? त्याच्यामध्ये असं आहे की आता याचं उद्घाटन झाल्यानंतर काही दिग्गज कलाकारांना आपण बोलवलं होतं. उदाहरणार्थ प्रशांत दामले इथं आले होते. प्रशांत दामलेने सांगितलं आम्ही या ठिकाणी नाटकं करू शकत नाही, कारण तुमचं जे स्टेज आहे ते सर्क्युलर आहे. त्याच्यामुळे साईडला दोन्ही साईडला जे बसलेले प्रेक्षक आहेत त्यांना नाटकाचा आनंद घेताच येणार नाही, कारण त्यांना ते दिसणारच नाही. याचा अर्थ स्टेजचं स्ट्रक्चरल जे डिझाईन आहे तेच मुळी चुकीचं आहे आणि ते जोपर्यंत आपण सुधारत नाही तोपर्यंत. आता जसं पुण्यामध्ये आपण बघतो बालगंधर्व आहे किंवा आपल्या इथे पिंपरी चिंचवडमध्ये मोरे सभागृह आहे, तिथे ज्या प्रकारचं डिझाईन स्टेजचं झालेलं आहे तसंच डिझाईन इथं होणं अपेक्षित होतं, पण दुर्दैवाने ते झालं नाही. आता कलाकार लोक सुद्धा म्हणतात की आम्हाला इथं कमर्शियल नाटकं करणं शक्य नाही, कारण जो काही प्रेक्षक आम्हाला येणार आहे त्यातल्या निम्म्या प्रेक्षकांना ते आमचं नाटक दिसणारच नाहीये. ही मोठी समस्या आहे त्याची. नाही, पण तुम्ही स्वतः कलाकार आहात का? हो. तुम्ही कसं काय असं म्हणता? म्हणजे तुम्ही प्रेक्षक आहात की कलाकार आहात? नाही, आम्ही दोन्ही आहोत. आम्ही प्रेक्षक केव्हा आहे, जेव्हा बाहेरचे लोक इथं नाटक करायला येतात त्यावेळेस आम्ही प्रेक्षक असतो आणि आम्हाला स्वतःला जर या ठिकाणी जर संधी मिळाली तर आम्ही कलाकार असतो. शेवटी कलाकार काय किंवा प्रेक्षक काय, तुम्ही स्वतःची अडचण मांडताय की तुम्हाला अगदी जर तिथे अभिनय मी करायचा- ही अडचण सामान्य नागरिकांच्या वतीनेही मांडतोय आणि कलाकार म्हणून देखील मांडतोय, कारण दोघेही आम्ही इन्व्हॉल्ड आहोत ना त्याच्या. आणि शेवटी नागरिक काय म्हणतात की आपण एवढा जर पैसा खर्च केलेला आहे तर त्याचा फायदा जनतेला मिळाला पाहिजे. आज होतंय काय, तिथे फक्त कराओके सारखे प्रोग्राम होतात, बाकी काहीच होत नाही. तिथे कमर्शियल नाटकं पण येत नाहीत, कुठलीच नाटकं येत नाहीत. ही आमची मुख्य समस्या आहे. आणि त्याचं नाव काय आहे? ग. माडगुळकर सभागृह. नाट्य सभागृह की नुसतं सभागृह? नाट्य सभागृह, पण नाटक होत नाही. पण नाटक होत नाही. हे दुर्दैव आहे. धन्यवाद. जाऊ का?